GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूजपेपर मध्ये आपलं स्वागत आहे। सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारितेचा विश्वास। रविकांत तुपकर पूरग्रस्तांच्या बांधावर 15 गावांचा दौरा, 100 नुकसान भरपाईसाठी सरकारला कडक इशारा। जळगाव, जामोद, संग्रामपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी प्रतिनिधी सय्यद इरफानची याच्यावर 52 आले आणि माझ्यावर 50 आले। हे शंभरचं वारा हे आम्हीच करेल होतो ना, आताही आम्हीच करेल, त्याच्यात काहीच नव्हतं राहिलं। बटन केलं का? ते करेल होतं आम्हीच, आताही ते आम्हीच करेल। याच्यामध्ये बरबाद झालं, याच्यामध्ये बरबाद झालं। होता की जो शेतसारा असतो तो आपण कमी केला पाहिजे। जर एखाद्याचं शेत वैदिनायक राहिलंच नाही तर त्यानुसार त्याचा शेतसाराही कमी झाला पाहिजे। खरडून जाणे एक प्रकारे ती वैदिनायक राहिलं नाही। पूर्वी कसं होतं, पोट खराब टाकलं तर ते पोट खराब वैती करायसाठी चक्रा मारा, मग त्याला काही वर्ष ते त्याला थांबा असं होतं ना। आता पुढच्या वर्षी ते वैती करू शकतो का आपण? 6 महिन्यातच करू शकतो। मग त्याला खूप चक्रा माराव्या लागतात, त्याला कंटाळलेले शेतकरी। पहिले त्यांचा जुना अनुभव वाईट आहे त्या बाबतीतला। आता आपल्याकडे जे 1-1.5 वर्षापासून मी जिथे आहे, आपण 50 हेक्टरच्या वर केले। अच्छा, पोट वैती खाली आणून दिले, पोट खराब व्हायचे ज्यांचे आधी। पण नुकसान प्रचंड आहे हो। आता आम्ही पाहिलं तर त्यात मातीच राहिलेली नाही काही ठिकाणी। ते आहे, आपण त्या दिवशी पाहिलं खूप ह्याच नदीचा म्हटलं। आता तुम्ही नव्हते मागच्या महापुराच्या वेळेला, आम्ही होतो या भागात 15 दिवस। तर त्यावेळेला आपल्या कर्मचाऱ्यांनी हो ना, आमच्या नशिबी यायला आहे। हो ना, गोटापर्यंत आजूबाजूला लावून किती दिला। एकर शेती? पूर्ण 6 एकर संत्रा होता। नाही, हे 4 एकर संत्रा होता, हे 2 एकर कपाशी लावली। GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूजपेपर आमचं न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, फेसबुक पेज फॉलो करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। मी आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यामध्ये। आज सकाळपासून आम्ही नुकसानग्रस्त गावांचा दौरा सुरू केलेला आहे। मी आता पोहोचलेलो आहे जळगाव जामोद तालुक्यातल्या खेरडा बुद्रुक गावामध्ये। 30 आणि 31 तारखेला जो ढगफुटी सदृश पाऊस झाला, या पावसाने शेतीचं प्रचंड मोठं नुकसान केलं। आत्ता ज्या शेतामध्ये आम्ही बसलेलो आहे, या शेताची पूर्ण काळी जमीन वाहून गेलेली आहे। मोठा 3-4 फुटाचा थर वाहून गेलेला आहे आणि या जमिनीमध्ये दगडांचा वर्षाव झालेला आहे। दगडच सगळ्या ठिकाणी दिसत आहेत। म्हणजे इथं शेती होती की नव्हती अशी सध्याची परिस्थिती आहे। आणि असाच प्रसंग 2023 साली सुद्धा जळगाव जामोद तालुक्यामध्ये आला, पण तेव्हाही आम्ही गाव टू गाव दौरे केले, 20 दिवस ठाण मांडून बसलो। नुकसान भरपाई मात्र तेव्हा अत्यल्प मिळाली। आता एक शेतकरी आम्हाला निंबोरा गावात भेटले, त्यांनी सांगितलं शेत तयार करायला मी 7.5 लाख रुपये लावले आणि सरकारची नुकसान भरपाई 1 लाख रुपये आली। अशीच परिस्थिती या गावातल्या पण शेतकऱ्यांची आहे। आता गावागावात दौरा केल्यावर काय गोष्टी निदर्शनास आल्या तर पंचनामे करताना 100% नुकसान हे टाकत नाही आहेत। हे ठिबकचे सेट वाहून गेले, स्प्रिंकलरचे सेट वाहून गेले, पाईपलाईन वाहून गेली, विहिरी वाहून गेल्या, गोठे वाहून गेले, जनावरं वाहून गेले, त्याचंही नुकसान याच्यामध्ये नोंदवलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। दुसऱ्या बाजूला हे 20% नुकसान टाकतायत, कमी नुकसान दाखवत आहेत। तर जे नुकसान झालं वस्तुनिष्ठ पंचनामे त्याचे झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि सरकारने जेवढं नुकसान झालं ती 100% नुकसान भरपाई दिली पाहिजे। 2023 साली या जळगाव जामोद तालुक्यामध्ये जो महाप्रलय आला त्याच्यानंतर काही अधिकाऱ्यांनी, तत्कालीन तहसीलदारांनी काही बगलबच्चांना हाताशी धरून नुकसान भरपाईच्या रकमा त्यांनीच वसूल करून घेतल्या आणि गरज असलेल्या शेतकऱ्यांना ज्यांचं नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही। यावेळी असं होता कामा नये अशी प्रशासनाला आमची विनंती आहे। आणि या भागात पंचनामा करायला कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, म्हणून मी आत्ता जिल्हाधिकाऱ्यांना बोललो की घाटावर अशी परिस्थिती सध्या नाही आहे, त्यामुळे घाटावरचे तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांना जळगाव जामोद तालुक्यामध्ये पाठवा आणि शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीनं करा। महिना उलटून गेल्यावर शेतात काही सापडणार नाही, त्यामुळे तातडीनं पंचनामे झाले पाहिजे। 100% नुकसान शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे। ह्या सगळ्या मागण्या, शेतकऱ्यांच्या संतप्त भावना सरकारने लक्षात घेतल्या पाहिजे। ह्या मागण्या सरकारने आणि प्रशासनाने मान्य केल्या नाही तर या सगळ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन जळगाव जामोद तालुक्यामध्ये भूतो न भविष्यती असं आक्रमक आंदोलन उभं राहील आणि त्याच्यातून जे काय परिणाम होतील त्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्याला सरकार जबाबदार राहील, हे मला सरकारला या निमित्तानं ठणकावून सांगायचं। 30 आणि 31 जुलैला ढगफुटी सदृश जो मुसळधार पाऊस झाला त्यामुळे जळगाव जामोद तालुक्यामध्ये आणि संग्रामपूर तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। शेती अक्षरशः खरडून गेलेली आहे, मातीचा कण सुद्धा शिल्लक राहिला नाही आणि दगड शेतीमध्ये तयार झाले।
धरणांचे नदीचे प्रवाह त्या ठिकाणी शेतीमध्ये तयार झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आज मी जळगाव जामोद तालुक्याच्या दौऱ्यावर आहे. गावोगावी जेव्हा ही परिस्थिती पाहतो तेव्हा अक्षरशः डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही. आणि सरकारचं नुकसानीचं धोरण जे आहे ते अत्यंत चुकीचं आहे. आमची सरकारला विनंती आहे की जेवढं नुकसान झालं तेवढी 100% नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येता कामा नये. याच्यासाठी नदी खोलीकरणाचा प्रकल्प प्रोजेक्ट एक मिशन म्हणून 5 वर्ष सरकारने राबवला तरच या शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. नाहीतर दर 2 वर्षाला अशी ढगफुटी झाली तर जळगाव जामोद आणि हा संग्रामपूरचा परिसर या भागात एखाद्या वेळेस जर अति ढगफुटी झाली तर माणसं सुद्धा राहणार नाही अशी अवस्था आहे. शेती तर सोडूनच त्या जनावरही राहणार नाही. त्यामुळे सरकारनं तातडीनं दखल घ्यावी, नदी खोलीकरणाचा प्रकल्प राबवा आणि ज्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं कुठल्याही पद्धतीचा मागच्या वेळेसारखा घोटाळा न करता, अधिकाऱ्यांनी संगनमत न करता, चिरीमिरी न करता वस्तुनिष्ठ पंचनामे करून 100% नुकसान भरपाई दिली पाहिजे. अन्यथा तमाम या पूरग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये उभं राहील.